नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शूटर्सला सुपारी, राजकीय हत्येचा डाव, शिंदेंचा हा बडा नेता टार्गेटवर. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. काही दिवसांपूर्वी बीडच्या केस तालुक्यात एक राजकीय हत्या झाली होती. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या केली होती. ही राजकीय हत्या ताजी असतानाच राजकीय वर्तुळातून खळबळजनक माहिती समोर येत आहे. ठाणे क्राईम ब्रँचचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर यांना मारण्यासाठी कट शिजत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतला आहे, तर काही स्थानिक राजकीय नेत्यांना कट रचण्याबाबत नोटीसी बजावण्यात आली आहे. पण सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या हत्येच्या अशा प्रकारे कट रचल्या असल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिसही करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांचा हत्येचा कट रचला जात होता. त्यासाठी काही शूटर्सला सुपारीही देण्यात आली होती. लातूर येथील एका कौटुंबिक कार्यक्रमात आमदार किनीकर यांची हत्या करण्याचा डाव होता. याबाबतची माहिती किनीकर यांना मिळाली होती. किनीकर यांच्या कार्यकर्त्यांनी याबाबतची टीप दिली होती. हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालाजी किनीकर यांनी ही माहिती ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिली. तसेच त्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याची विनंती केली. किनीकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे क्राईम ब्रँचच्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. तसेच त्यांच्या सांगण्यावरून ही राजकीय हत्या घडवली जाणार होती. त्या स्थानिक राजकीय नेत्याला देखील पोलिसांनी नोटीस बजावली आहे. बालाजी किनीकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून मागच्या 4 टर्मपासून निवडून येत आहेत. शिंदे गटातल्या अशा महत्त्वाच्या नेत्याचा हत्येचा कट रचला असल्याची माहिती समोर आल्याने पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.